श्रोतेहो नमस्कार. श्री रंगलीलामृत अध्याय 6. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री रंगमूर्तये नमः. ओम नमो जी अवधूता दत्तात्रेय गुरुनाथा तव हस्त ठेवी माथा निजदासा उद्धरी. पांडुरंग स्वरूपी तुची भीमा तटी उभाची भक्त निज स्वरूप दाविसी ऐक्यरूपी पंढरीशा आमुस ऐकुई तुमची भक्ती हेची देई निजयुक्ती श्री गुरु प्रति अखंड चित्ती द्यावी जी गोपाळा भक्त काम कल्पद्रुम ऐसे वाढले तुझे स्तोम कृपार्णवा परम सेवा घडावी निरंतर इच्छा मात्रे करून प्राणी जाय उद्धरून अघटित तुझे महिमान अगा सद्गुरु राया निमित्त मात्रे करून दासासी स्फूर्ती देऊन प्रेमे करिसी ग्रंथकथन श्री गुरु रंगराया मागील अध्यायी कथन आनंद संप्रदाय श्रेष्ठ जाण पूर्णानंद मठी स्थापून अपार महिमा वाढविला पूर्णानंद यतिवर्य अगाध ज्ञानी गुरुवर्य जगदोद्धाराचे कार्य गुरुआज्ञे चालवितसे पुढे रंगचरित्राती गहन श्रोती होऊनी सावधान रसाळ आहे निरूपण एकाग्र श्रवण करावे. नाझरे ग्राम विख्यात पुण्यपावन पवित्र वसिष्ठ गोत्री बोपाजी पंत यजुर्वेदीय ब्राह्मण वृत्ती कुलकर्णीपणाची दातृत्व दयाशील साची अखंड असे स्वधर्माची तयारी ती वर्ततसे तयाची कांता पतिपरायण बयाबाई नामे जाण आचारशील पुण्यवाण पतिसेवी तल्लीन असे संपत्ती असे बहुत परी संतती वीण व्यग्रचित्त उदास वाणे वर्तत पती पत्नी ते धवा नवस सायास केले बहुत परी संतानाचा लाभ न होत खेद होत चित्तात अखंडाळवी श्रीहरीशी वर्तत असता ईशारिती योग आला वचिती पूर्वपुण्य उदेले निश्चिती बोपाजीचे ते धवा कल्याणधामी पूर्णानंद यती तीर्थ पहावया निश्चिती सहज नाझरे ग्रामी येती श्री गुरु यतिराज नयनी पाहुनी गुरुमूर्ती बोपाजी आनंदले चित्ती भेटून या श्री गुरु प्रती विनंती करते जाहले विनवणी एक चरणासी स्वामी चलावे गृहासी पावन करावे दासासी म्हणून प्रार्थना करीतसे देखोनी त्याचा पूज्य भाव आनंदले यती राव बोपाजीचे आग्रहास्तव तात्काळ पातले गेही अभ्युत्थान देऊनी गुरुसी पूजिता झाला षोडशोपचारेसी एकांत देखुनी समयासी विनंती करी साक्षेपे स्वामीनी कृपादृष्टी करून अनुग्रह द्यावा मज लागून म्हणून चरणी झाला लीन श्री गुरुच्या ते धवा पूर्णानंद स्वामी यती कृपाळू दयामूर्ती देखोनी त्याची सद्भक्ती अनुग्रह देते जाहले उभयतासी ते वेळे अनुग्रह दिला तात्काळ पावन केले न लगे पळ श्री गुरु महिमा अघटित सद्भावे घाली लोटांगणा धन्य माझे भाग्य जाणा योग आजच्या सुदीन गुरुराये कृपा केली प्रेमे घाली नमस्कार उभे ठाकती जोडून कर संतती नाही आम्हावर कृपा करी दयाळा संतती वीण सद्गती शास्त्री वर्णिती अधोगती श्री गुरुराया कृपामूर्ती इच्छा पूर्ण करावी. प्रसन्न झाले पूर्णानंद म्हणे तुमचे घरी आनंद होईल पुत्र होईल प्रसिद्ध अवतरले श्रीहरी बयाबाईसी सांगती गायीची भक्ती करी तुलसी पूजन चित्ती एक भावे करी तू ऐसे देवनी वरदान श्री गुरु निघून तीर्थे पाहुनी त्वरेने कल्याणमठी पातले आज्ञेप्रमाणे बयाबाई निष्ठापूर्ण गुरुचे ठाई वर्तन ठेवी लवलाही पुत्र इच्छे धरुनी नेमनिष्ठाव्रत गायीसी धान्य चारित सद्भावे नित्य करीत पुत्रालागी जाणपा गोमायातील धान्य वेचून त्यावरी करी उपोषण 12 वर्षे होता पूर्ण स्वप्न तियेसी वडिले पूर्णानंद येऊनिया श्रीफळे 3 दिधली तया ओटीत घेतली लवलाह्या मनी विचार करीतसे रिक्त हस्ते श्री गुरुसी नमस्कार करू मी कैसी विचार करूनी मानसी श्रीफल ठेवले श्री गुरु पुढे श्री गुरु हास्यमुखाने बोलते सतीसी वचन हा प्रसाद मज लागून येईल जाण पतिव्रते याचा करीतू प्रतिपालन म्हणून दिधले तात्काळ ओटीत घेतले फळ तीनही श्रीफले
ऐसे देऊनी दृष्टांत लाघव करी श्री गुरुनाथ सतीची देखोनी भावार्थ मनोरथ पूर्ण केलैसे जागी होऊनी पाहत तव श्रीफळे जाण सत्य पतीसी सांगी हर्षयुक्त झाली जे स्वप्नदशा श्री गुरुराये कृपा केली मनीची इच्छा पुरवली कृपादृष्टी अवलोकिली सेवा घेतली स्वानंदे स्वप्न म्हणे मिथ्यादरी श्रीफलाचा प्रसाद सामोरी भाग्यासी नाही उरी आजी माझिया संतोषला बोपाजीपंत म्हणे तुझी भक्ती अद्भुत प्रसन्न झाले श्री गुरुनाथ वरप्रसाद मिळाला अति आदरे करून व्रताचे केले उद्यापन ब्राह्मण भोजन घालून श्री गुरु महिमा गाताती तो प्रसाद उभयतानी ग्रहण केला आनंदानी बयाबाई झाली गर्भिणी सर्वजना आनंदा 9 मास भरता पाही पुत्र झाला ते समयी यादव राव नाम पाही नाम ठेविले तयाचे दिवसेंदिवस वाढी लागला हर्ष होत मायबापाला सकळ सुहृदय जनाला संतोष बहु वाटला पुढे 2 वर्षा पाही गरोदर झाली बयाबाई तव चिन्हे वेगळी पाही दिसो लागली सर्वांसी डोहाळे होत ती जसी हरिभजन करावे अहर्निशी प्रापंचिक व्यापती जसी त्यागावा वाटतसे मिळवणी सकळ जन करावे वाटे हरी कीर्तन प्रेमे मन जाय गुंगन हरिस्मरणी ते धवा उपदेश सांगे जनासी व्यर्थ बुदला प्रपंचासी आळवावे त्या दयानी घिसी बोध करावा वाटतसे संसाराचा पाश तोडून टाकावे त्यास एकांत देखोनी असतानास नामस्मरण करावे डोहाळे होती या रीती आश्चर्य सर्वजण करती म्हणती हे विपरीत स्थिती दिसो लागली जाणवा असो 9 मास होताची पूर्ण प्रसवली पुत्ररत्न दैदिप्यमान राजीव नयन बालक सुंदर दिसतसे आनंद जाहला सर्वांसी प्रेमे करीती उत्साहासी गुढिया तोरणे समारंभेसी पुत्रोत्साह मांडिला जन्मताच बोले ओंकार आश्चर्य करती नारी नर ईश्वराचाच हा अवतार दिसतसे जाणपा बोपाजी आनंदले चित्ती धन्य धन्य श्री गुरुमूर्ती पावन केले या जगती इच्छा पुरविली दासासी शास्त्री पंडित मिळन जातक वर्तती सकळ जन म्हणती हरिभक्त पूर्ण रंगनाथ नाम ठेविले जगदोद्धार करील भक्ती महात्म्य वाढविल जनासी पावन करील इच्छा मात्रे करुण्या बाळलीला दावी बहुत संतोष विती सर्वत्र माता पित्यांना हर्ष होत कौतुक करती सर्वही क्रमोनी गेली वर्षे 2 बाळ क्रीडा करी आनंदोन माय बाप हर्षती देखून लीला करी बहुपरी माता बयाबाई गर्भ राहिला ती जशी प्रसवली झाली पुत्रासी आनंद सर्वत्र जाहला विठ्ठल नाम तयाचे ठेविते झाले मुलाचे लालन पालन सर्वांचे प्रेमादरे करीतसे श्री गुरु कृपे करुण 3 पुत्र झाले जाण बोपाजीचा आनंद पूर्ण श्री गुरु चरण आठवितसे श्री गुरुराये कृपा करुण संतान दिधले मज लागुन धन्य गुरुचे महिमान वारंवार आठवितसे पुढील अध्यायी कथा जाण रसाळ आहे निरूपण रंगलीला वर्णन श्रोती सादर परिसावे स्वस्ति श्री रंगलीलामृत ग्रंथ श्रवणे पातक दग्ध होत सहज रंग कृष्णदास कृत षष्टमोऽध्याय गौडः श्रीरंगनाथार्पणमस्तु इति श्रीरंगलीलामृत ग्रंथ षष्टमोऽध्यायः समाप्तः। धन्यवाद।